अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येत असताना आपण पाहतोय। आणि आता जर आपण विचार केला तर 3 संघ जे उरलेत, कारण आता जर आपण पाहिलं तर तिन्ही संघ हे अनिलदादा प्रतिष्ठान या नावानं खेळतायत आणि त्या एका मालकाचे हे 3 संघ आता मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतील। एका बाजूला वागेश्वर देसाई ज्या संघाला पॅक केलंय आणि एका बाजूला नागाव संघ जो संघ एक सामना जिंकलाय आणि दमदार प्रकारे विजय ज्यानं संपादन केला होता, तर एका बाजूला दैसर मोरी संघ ज्या संघानं 2 सामने जिंकलेत। आणि कालचा दिवस जर आपण पाहिला तर कालचा दिवस जय गावदेवी वडवली ए टीमनं गाजवला आणि दिमागदार पद्धतीनं मेगा फायनल मध्ये वडवली ए संघ दाखल झालाय। तर वडवली ए संघ आमचा आवाज जर आपण ऐकत असाल तर आपण देखील मॅच पाहता आतापर्यंत हा मात्र दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना, यानंतर एक सामना होईल उपांत्य फेरीचा आणि त्यानंतर अंतिम फेरी असेल। ते पाहता आपले कुठे खेळाडू असतील ते आपण लवकरात लवकर गोला करायचा आहे आणि या स्पर्धेच्या ठिकाणी आपली उपस्थिती आपण दर्शवायची आहे। बॅक टू क्रिकेट बोलूया सामन्याच्या दिशेने 4 षटकांचा हा सामना सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। सचिन आणि फलंदाज रोहित पाटील। कोण विसरे रोहित पाटीलची खेळी सकाळच्या सत्रामध्ये वातावरण गरम केलं होतं, त्याची बॅट बोलत होती। अक्षरशः 6 षटकार ज्यानं ठोकून काढले होते आणि तब्बल जर पाहिले तर चौकार देखील 6 त्याच्या माध्यमातून आले होते आणि एकंदरीत 21 चेंडू फेस करत असताना 64 धावसंख्येची एक मॅरेथॉन इनिंग त्याच्या माध्यमातून पाहिली होती। ह्या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावरती होतं तो खेळाडू स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल। तर गोलंदाजीमध्ये पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय मयूर। मयूर म्हात्रे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल। तर एका बाजूला रोहित पाटील, सचिन पाटील आणि रोहित पाटील अशी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एक विश्वसनीय जोडी आणि सक्सेसफुल जोडी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे, ती सचिन पाटील आणि रोहित पाटीलची। पहिला चेंडू यार्कलेनचा चेंडू होता, सन्मान दिलाय। हा चांगला क्रिकेटर होऊ शकतो मी म्हणेन, कारण की खराब चेंडूवरती निश्चित अशा प्रकारे सन्मान हा देखील चांगलं क्रिकेट म्हणता येईल। की रोहित पाटीलला माहित आहे, चांगल्या फॉर्मात देखील आहेत रोहित पाटील आणि अक्षरशः गोलंदाजचा धुव्वा उडवणं हे कार्य अनेक मैदानावरती अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय। मात्र आज चेंडू सुरेख होता आणि त्या कारणास्तव मात्र त्याला सन्मान दिला जातोय। दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक नाही त्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल तो सीमा पार आणि पहिला षटकार येतोय तो फलंदाज रोहित पाटीलच्या बॅटमधनं। हे क्रिकेट आहे मित्रांनो, जर जे यंग टॅलेंटेड खेळाडू खेळ पाहत असतील किंवा जे क्रिकेट खेळतायत ते खेळ पाहत असतील तर क्रिकेटची इनिंग कशी सजवायची हे मात्र दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील पहिला चेंडू सुरेख होता आणि पहिल्या चेंडूमध्ये भेदकता होती, त्यावेळेस मात्र सन्मान दिलं आणि तदनंतर मात्र ओरपीच चेंडूला भिडकावून दिला तो सीमापार एक दर्जेदार षटकार। दरम्यान हा चेंडू वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, मात्र दिशा चुकीची आणि इथे चुकीला माफी नाही, लगेचच दंडित केलं जातंय ते पंचांकडनं। एक अतिरिक्त धाव, 7 धावा धावपळकावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। मयूर म्हात्रे गोलंदाजी करत असताना पॉवर सर्कलचं पहिलं षटक मयूर म्हात्रेच्या खांद्यावरती सोपवलंय टीम देसाईनं। दरम्यान हा चेंडू फटका फसलाय, या ठिकाणी मोठ्या फलंदाजचा झेल हवेमध्ये, 2 क्षेत्ररक्षकांमध्ये निश्चित कॉल नव्हतं, अंततः त्या ठिकाणी झेल गॅदर झालाय। थोडासा नाखुश आहेत मात्र काही हरकत नाहीये, ज्या विकेटची गरज होती देसाई टीमला तो विकेट ह्या ठिकाणी मात्र प्राप्त केला। बिग विकेट डाऊन, फलंदाज रोहित पाटीलची खेळी संपुष्टात, 3 चेंडू फेस केले, 6 धावसंख्येचं योगदान देत मात्र परतावं लागतंय जड पावलांनी। या खेळपट्टीचा निरोप घेत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमधून बाहेर येतोय तो रोहित पाटील। फलंदाज बंटी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना एक मजबूत शरीरयष्टीचा हा फलंदाज, मात्र कामगिरी आता मजबूत करावी लागेल, कारण की ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा होती तो फलंदाज आता बाद झालाय आणि इथे मात्र उर्वरित जे फलंदाज असतील त्यांना मात्र संघाला सावरावं लागेल। मात्र नागाव संघ खूप मजबूत बॅटिंग लाईनअप आहे या नागाव टीमची। जर आपण पाहिलं तर राकेश पाटील सारखा एक विस्फोटक फलंदाज आहे, त्यानंतर सिद्धू सारखा एक शैलीदार डाव्या हाताचा फलंदाज आहे। एकंदरीत एका बाजूला जर आपण पाहिलं तर सचिन पाटील असतील, एका बाजूला बंटी सारखा विस्फोटक फलंदाज जो सध्याच्या स्थितीमध्ये अतिशय चांगल्या फॉर्मात आहे, ज्याची क्लिप सातत्यानं आपण व्हॉट्सअपला पाहत होतो, अतिशय चांगले दर्जेदार हिट्स
त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहतो एकंदरीत संतुलित संघ नागाव संघ आणि त्यांच्या विरोधात तितका ताकदवर संघ देसाई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेटचा हा चेंडू फुल लेनचा चेंडू चेंडूला वेडकावलं ते मिड ऑन मधनं डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत मिळेल ती एक धाव. आतापर्यंत ह्या षटकामध्ये मी म्हणेन खूप काही आपल्याला पाहायला मिळालं. एक षटकार अतिशय चांगला षटकार आपण पाहिला तो रोहित पाटीलच्या बॅटमधनं आणि तदनंतर रोहित पाटीलला बाद देखील केलं. पहिला चेंडू ज्या वेगानं आणि ज्या लेंथला फेकला होता तिथेच आपली कौशल्य किंवा आपल्यामधील गुणवत्ता दाखवली होती ती मयूर म्हात्रेनं की माझ्यामध्ये किती टॅलेंट दडलंय हे मात्र दाखवून देत असताना मयूर म्हात्रे आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि धावा खर्च केल्यात त्या 8 धावा. पॉवर सर्कल मध्ये चांगली अनुशासित गोलंदाजी म्हणावी लागेल ती मयूर म्हात्रेची. सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन आपण पाहतो. उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईकवरती आल्या कारणास्तव मात्र आता क्षेत्ररक्षण जे आहे ते 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये ऑनसेटला पाहायला मिळतात. लॉंग ऑन आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. दरम्यान अतिशय सुरेख चेंडू खांद्याचा देखील वापर केला जातो. या ठिकाणी अतिरिक्त उचली निर्माण केली जाते आणि त्या जोरावरती फलंदाजाला बीट केलंय. एक चेंडू स्वैर होता आणि इथे मात्र अजूनही एक चेंडू पर्याप्त असेल. ह्या षटकातील 1 टू गो पंचांकडनं इशारा येतोय शेवटचा चेंडू असेल षटकातील. गोलंदाज मयूर म्हात्रे दरम्यान हा चेंडू शॉर्ट चेंडू होता फुल केलाय क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बंटी ह्या ठिकाणी मात्र आपले मनसुबे जाहीर करतोय आणि उत्तुंग षटकार येतोय तो बंटीच्या बॅटमधनं. षटकारानं मात्र धावसंख्या जाऊन विसावली आहे ती 14 या आकड्यावरती. एक षटक कंप्लीट होत आहे आणि 14 धावा धावफलकावरती. फलंदाज जरी बाद झाले असले तरी देखील नागाव संघ सांगतोय की धावसंख्येचा जो वेग निर्माण केलाय नागाव टीमनं पहिल्या मॅच पासनं तो वेग मात्र सातत्यानं राखला जाईल अशा प्रकारची काही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 14 धावा एक गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना तो अनिलदादा प्रतिष्ठान नागाव संघ. दोन्ही संघांचा विचार केला तर स्वर्गीय अनिलदादा प्रतिष्ठान ह्या नावाने हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला देसाई संघ ज्या संघामध्ये आकाश विकास आणि त्यांच्या जोडीला सिनियर दिलीप पाटील हे गोलंदाजी करताना आपण पाहतोय. म्हणजे एकंदरीत हा संघ देखील तितका संतुलित संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका बाजूला नागाव संघ हा देखील दमदार संघ. 2 संघ बलाढ्य संघ एकमेकांसमोर विजयासाठी झुंज देताना मैदानाच्या आतमध्ये इथे गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज अनिकेत रफ्तार का सौदागर अनिकेत गोलंदाजी करताना आपण पाहणार आहोत. त्यावेळेस मात्र नावाली एंडकडनं गोलंदाजी होईल अनिकेतकडनं. ह्या एंडचा विचार केला तर या एंडनं मात्र गोलंदाजी अतिशय चांगली होताना आपण पाहिले. मात्र ह्या ठिकाणी अनिकेतचं षटक कसं असेल याकडे लक्ष असेल तमाम पाठीराख्यांचं. खास करून त्यांच्या चाहत्यांचं लक्ष असेल की अनिकेत कशी गोलंदाजी करेल. वेगवान चेंडू होता आणि त्या चेंडूवरती मात्र सुरेख फटका खेळून काढलाय. चेंडू जातोय तो फाईन लेग सीमा पार. चौकार आलाय तो सचिन पाटीलच्या बॅटमधनं. 18 धावा धावफलकावरती. प्रतिस्पर्धी बलाढ्य संघ आहे हे माहित आहे नागाव संघाला आणि त्या कारणास्तव ह्या मॅच मध्ये जास्त धावा आपल्याला बनवायच्या आहेत हे मानस बाळगलंय आणि त्या दिशेनं वाटचाल नागाव टीमची आपल्याला पाहायला मिळते. पहिलं सत्र खेळाचं आपण पाहतोय आणि या पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत दमदार फलंदाजी सुरुवात केली होती. रोहित पाटीलनं एक दमदार षटकार ठोकला होता. तदनंतर मात्र सातत्य राखलं जातं ते सचिन पाटीलकडनं. दरम्यान हा चेंडू सुरेख चेंडू होता. लेंथ आणि लाईन अतिशय सुरेख. चेंडूला खोदून काढलं जातंय. वाईडिश लॉंगॉनला चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. चौकारानंतर सिंगल. चांगलं क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट टेम्परमेंट देखील पाहायला मिळतोय तो सचिन पाटीलचा. धावसंख्या 19 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत एक विकेट गमावलाय तो फलंदाजी करताना नागाव टीमनं. एका बाजूला दैसर मोरी संघ 2 सामने जिंकून प्रतीक्षा करतोय की कोणता संघ इथनं आपल्या समवेत 2 हात करण्यासाठी येईल. निश्चित एका बाजूला सातत्यानं अनुमान बांधला जात असेल दैसर मोरी टीमच्या माध्यमातून की कशा प्रकारची खेळपट्टी आहे कशा प्रकारचं ग्राउंड आहे आणि कोणाला नेमकं साथ देणार. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगला. ह्यावेळेस देखील चौकार. सातत्यानं ज्या ठिकाणी आपण पाहिलं होतं मागील सत्रामध्ये देखील अशीच काही कामगिरी घडत होती ज्या ठिकाणी आमचे करण काळन समालोचन करत होते आणि ते निश्चित सातत्यानं सांगत होते जवळजवळ 5 चेंडू सलग हे यष्ट्यांच्या मागे फाईन लेगला आले होते आणि तशीच काही कामगिरी ह्या सत्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अनिकेतच्या विरोधात खेळत असताना मात्र हा दुसरा चौकार ह्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय तो बंटीच्या बॅटमधनं.
एकंदरीत ह्या चौकारच्या मदतीनं संघ पोहोचलाय तो 23 या आकड्यावरती. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ते टीम नागावची. गोलंदाज अनिकेत राईट ओव्हर द विकेट न दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र वेगानं चेंडू फेकलाय. फलंदाजासह यष्टीरक्षक देखील बीट झाला होता, मात्र शॉट फाईन लेग आणि थर्डमॅन तैनात आहेत. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकानं चेंडूला रोखलं आणि तदनंतर थर्डमॅन पुढे सरसावत चेंडूला उचलून फेकतोय. तोपर्यंत मिळेल ती एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण मिळवून यष्ट्यांच्या मागे, कारण की ज्यावेळेस यष्टीरक्षक बीट होतो त्यावेळेस चेंडू पकडणं इतकं सोपं काम नसतं, मात्र ते कार्य या ठिकाणी पूर्ण केलं जात आहे. एक धाव या ठिकाणी रोखू शकणार नाहीत. बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव येईल. दरम्यान हा चेंडूची पाहणी नाही, ऑन साइडला चेंडू खेळायचं होतं. चेंडू बॅटमध्ये तितकासा सुरेख संपर्क होत नाहीये. मिळेल ती एक धाव. पुन्हा एकदा लेग बाईकच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी धाव सांघिक अकाउंट मध्ये जोडली जाईल. 25 धावा धावपळकावरती. षटकातील जर आपण चेंडू पाहिले तर 5 चेंडू समाप्त झालेत. निर्धारित एक चेंडू या षटकातील अजूनही उर्वरित बाकी असेल. नवाली यांकडनं पुन्हा एकदा अनिकेत सज्ज होईल. सामोर जाईल तो फलंदाज बंटी. दरम्यान हा चेंडू बॅटच्या टप्प्यामध्ये खूप उंच आणि खूप लांब चेंडू विसावतोय. तो सीमा पार षटकार. ताकद दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये तो बंटी. बाहूमध्ये जितकी ताकद आहे तितकी ताकद झोकली होती या फटक्यामध्ये. फटक्यामध्ये उंची देखील खूप होती आणि ताकदीच्या जोरावरती चेंडू मात्र सीमा पार धाडला जातोय आणि येतोय हा गगनभेदी षटकार. आणि षटकारच्या जोराने संघ पोहोचलाय तो 31 या कड्यावरती. ह्या षटकामध्ये धावा आल्यात. निश्चित पाण्याची देखील मांग केली असेल. पाणी देखील घेऊन जा. काही काळमत्र देण्यासाठी इथनं मात्र निश्चित खेळाडू देखील चाललाय. रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना इथनं मात्र दाद मागितली जाते की जायचं का आतमध्ये, तर निश्चित जाऊ शकतात. 2 षटक कंप्लीट झाले. धावसंख्या धावपळकावरती 31 पाहायला मिळते. पहिल्या षटकात धावा आले होते 14 आणि ह्या षटकामध्ये मात्र धावसंख्येत वेग प्रदान केला जातोय. 17 धावा कडून काढल्यात आणि तब्बल 2 षटकाखेरीज 15.50च्या सरासरीनं 31 धावा कडून काढल्यात. त्या प्रथम फलंदाजी करत असताना टीम नागावनं. एक मात्र विकेट बाद झालाय रोहित पाटील आणि तदनंतर मात्र मोर्चा सांभाळताना बंटी आणि त्याच्या साथीला सचिन पाटील. एका बाजूला आपण ह्या स्पर्धेचं आगलं वेगळं वैशिष्ट्य काळपासून पाहिलंय. टेनिस क्रिकेट ड्रीम टीम निश्चित या वेबसाईट वरती जाऊन आपण आपली टीम बनवू शकता आणि कालचे जे विजेते, कालचे जे विनर आहेत त्यांचा आज इथे सत्कार होईल. कारण की रोशन साळुंके अँड कंपनी यांनी कालच आम्हाला सांगितलं होतं की काल ज्यांनी टीम निवडली असेल त्यातनं जे विजेते असतील त्यांचं आज स्वागत होईल. टी शर्ट, त्यानंतर ट्रॉफी असेल, त्यानंतर मेडल आणि जी काही कॅश अमाऊंट असेल ती मात्र त्यांना इथे निश्चित देण्यात येईल. तर का थोड्याच वेळात जे कोण विनर असतील ते आपल्या समोर येतील आणि त्यांचं निश्चित या ठिकाणी कौतुक होईल. गोलंदाजीमध्ये गोलंदाज दिलीप पाटील यांचा वापर होतोय. दरम्यान हा चेंडू रिव्हर्स स्वीप करायचं होतं. धाव घेण्याचा प्रयत्न होईल, मात्र धाव घेत असताना स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली सचिन. सचिन पाटील बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का यावेळेस नागाव टीमला. नवीन फलंदाज सिद्धू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. डाव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय याचं कारण की फिरकी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्या वेळेस फिरकी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतो त्यावेळेस त्याची लाईन बिघडवण्यासाठी हे कॉम्बिनेशन बनवलं जातं. कारण की नाहीतर जर आपण विचार केला तर राकेश पाटील जो सातत्यानं टॉप ऑर्डरला फलंदाजी करताना आपण पाहतो, मात्र आज काहीसा एक आगळा वेगळा निर्णय स्वीकारलाय तो म्हणजे नागाव टीमनं. कारण की नागाव टीमला माहित आहे फिरकी गोलंदाज सध्या गोलंदाजी करतोय आणि ते कॉम्बिनेशन बनवावं लागेल. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये आणि बंटी थांबणार नाही. बंटीचा बल्ला बोलतोय. चेंडू पुन्हा एकदा वन्स अगेन बॅक टू बॅकचा हा षटकार बंटीच्या बॅट मध्ये येतोय. या षटकातील जरी पहिला असला तरी मात्र पहिल्यांदा स्ट्राइक वरती बंटी आला होता आणि त्याच्या बॅट मधनं हा तिसरा षटकार बॅक टू बॅक दुसरा. आणि एकंदरीत जर त्याचा विचार केला तर वैयक्तिक 23 धावसंख्येवरती बंटी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती 37 धावा. 37 लॉस ऑफ 2 विकेट फलंदाजी करत असताना तो म्हणजे नागाव संघ.
स्वर्गीय अनिलदादा प्रतिष्ठान नागाव संघ आपण पाहतोय, त्याच्या विरोधात जे वागेश्वर अनिलदादा प्रतिष्ठान देसाई संघ. दरम्यान हा चेंडू रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय आणि सक्सेसफुल फटका. जो आत्मविश्वास झळकतोय मी म्हणेन बंटीच्या बॅट मधनं, निश्चित आपण तो पाहू शकतो. कारण की 2 षटकार सरळ बॅटनं आल्यानंतर मात्र तो दाखवून देतोय की रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून देखील मी फटके खेळू शकतो. आणि तशाच प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय तो बंटीच्या बॅट मधनं. दमदार चौकार, धावसंख्येचा वेग कायम, धावसंख्या धपळकावरती 41 धावा. काय फलंदाजी होते. रोहित पाटील बाद झाल्यानंतर मात्र पूर्णतः मोर्चा सांभाळलाय तो बंटीनं, आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी स्वीकारली आहे. आणि इथनं मात्र किल्ला लढवत असताना मैदानाच्या आतमध्ये तो बंटी 27 धावा, वैयक्तिक 27 धावसंख्येवरती खेळत असताना बंटी मैदानाच्या आतमध्ये. जितक्या मजबूत शरीर यष्टीचा हा फलंदाज आहे तितकीच मजबूत कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू, यावेळेस मात्र चेंडू फरार, चौकार. प्रहार आणि फक्त प्रहार, फक्त मोठे फटके. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात नाहीये, कारण की माहित आहे स्वतःमध्ये क्षमता आहे, ताकद आहे आणि ती ताकद मैदानावरती दर्शवत असताना बंटी. दरम्यान हा चेंडू, ह्या वेळेस वेट अँड वॉच. स्पर्धेतील सर्वाधिक लांब पल्ल्याचा षटकार ताकद झोकून दिली आहे ती बंटीनं. आणि हा येतो षटकार पूर्णतः समाचार घेतलाय तो मी म्हणेन दिलीप पाटील यांचा. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती विकेट धावबादच्या स्वरूपामध्ये. आणि आपली विकेट का सॅक्रिफाईस केली होती ती सचिन पाटीलनं हे मात्र आपण पाहू शकता. त्यानंतर 4 चेंडू फेस केले बंटीनं, त्यामध्ये 2 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्णतः मी म्हणेन नेस्तनाबूत केलं होतं गोलंदाज दिलीप पाटीलनं, जे सिनियर गोलंदाज आहेत, मात्र आज त्यांना इथं बक्षलं जात नाहीये. दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय, मात्र त्यांच्याकडनं होते झेल ड्रॉप. मी म्हणेन निश्चित मानसिक खच्चीकरण ज्यावेळेस आपल्या संघाचं होतं तिथे अशा प्रकारच्या चुक्या होत आहेत. कारण की ज्यावेळेस आपल्यामध्ये टीम स्पिरिट किंवा आपल्यामध्ये उत्साह असतो त्यावेळेस आपण कोणताही झेल घेण्यासाठी आपली 100% कमिटमेंट दाखवता. आणि ते करत असताना कुठे का होईना मात्र निराशा पदरी आली आहे ती देसाई टीमच्या. कारण की कोणत्याही प्रकारचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळत नाहीये, थोडेसे खांदे ढासळल्यासारखे दिसत आहेत. मी म्हणेन इथे पहिलं सत्र चालू आहे, या सत्रामध्ये अशा प्रकारे जर आपण निश्चित निराशाजनक कामगिरी केली तर पुढील सत्रामध्ये आपल्याला सामन्यामध्ये परतून येणं खूप कठीण होऊ शकतं. मात्र त्याचा विचार करावा लागेल तो टीम देसाईला. षटक कंप्लीट झालं, या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या त्या 22 आणि एकंदर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपळकावरती पाहायला मिळतात त्या 53 धावा. 50 कंप्लीट या ठिकाणी आपण पाहतो 50चा आकडा देखील पार केलाय फलंदाजी करत असताना टीम नागावनं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, अंतिम षटकासाठी गोलंदाजचा वापर होतो. यावेळेस मात्र प्रवीण गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. प्रवीणला मात्र इथे कमबॅक मिळवून द्यावा लागेल, मात्र विसरून चालणार नाहीये. देसाई संघ फलंदाजीसाठी माहीर मानला जाणारा हा संघ आहे, ज्या संघाची गोलंदाजी हे प्रमुख अस्त्र नाहीये तर फलंदाजी हे त्यांचं प्रमुख अस्त्र सातत्यानं मानलं जात आहे. आणि त्या संघाला देखील विसरून चालणार नाही. एका बाजूला नागाव संघानं जरी धावसंख्या बनवली असली तरी देखील यानंतर मात्र फलंदाजी देसाई संघ करणार आहे हे विसरून चालणार नाहीये. दरम्यान हा चेंडू, फसवा चेंडू काहीसा पाहिलाय आपण तो प्रवीणच्या माध्यमातून. कारण की प्रवीणला माहित आहे अटॅकिंग मूड मध्ये फलंदाज आहेत, प्रत्येक चेंडूवरती जोराचा प्रहार दाखवण्याचा प्रयत्न होतोय. ते पाहत असताना मात्र गती थोडीशी कमी केली आणि या गतीनं मात्र बीट केलं जात आहे ते सिद्धूला. डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज स्वतःच्या मैदानावरती आपण पाहतोय. सिद्धू कशी कामगिरी करेल. दरम्यान हा चेंडू फटका, म्हणजे ज्या प्रकारे फटका दाखवायचा होता तसा फटका निश्चित आला नाहीये. दरम्यान चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे थर्डमॅन आणि फाईनलेगच्या मधोमध चेंडूला अडवलं जातं, तोपर्यंत मिळते ती 1 धाव आणि स्ट्राईक एंड वरती मात्र आमंत्रण दिलं जाईल ते बंटीला. काय लाजवाब फलंदाजी बंटीची, खूपच अतिशय सुरेख षटकार पाहायला मिळतात. कारण की ज्या ताकदीचा हा फलंदाज आहे, ज्या ताकदीनं तो षटकार ठोकतोय ते निश्चित पाहण्याजोगे षटकार आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र निश्चित दडपण असेल थोडस गोलंदाज प्रवीण वरती, की ज्या फलंदाजाने अक्षरशः मागील षटकामध्ये धुव्वा उडवला होता गोलंदाजचा, तो फलंदाज आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय.
राईट राहून द विकेटचा हा चेंडू आणि पुन्हा एकदा तोच रिझल्ट. मी म्हटलं होतं की थोडस दडपण असेल गोलंदाजावरती आणि ते का ह्याचं प्रत्युत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये बंटी पुन्हा एकदा षटकार येतोय आणि ह्या षटकारानं धावसंख्या वेगानं पुढे सरकतीये. तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 60 या आकड्यावरती. क्या बात आहे, अतिशय सुरेख फलंदाजी. तब्बल जर आपण विचार केला तर बंटीच्या बॅटमधनं येणारा हा तब्बल 5वा षटकार आहे. काय फलंदाजी होते. ज्या प्रकारे रोहित पाटीलनं फलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये तशी फलंदाजी आता मात्र बंटी पाटील करत असताना 45 धावा वैयक्तिक बंटी पाटीलच्या. इथनं आणखीन एक अर्धशतक या स्पर्धेतील पाहायला मिळेल का. नागाव संघ मात्र जल्लोष करत असताना, कारण की पहिला सामना गाजवला रोहित पाटीलनं आणि हा सामना गाजवत असताना मात्र निश्चितच बंटी पाटील. दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय आणि या स्पर्धेतील आणखीन एक अर्धशतक. या अगोदर अर्धशतक आपण पाहिलं होतं देवेश पाटीलचं आणि आता मात्र अर्धशतक पाहायला मिळतंय ते बंटी पाटीलचं. षटकारानं मात्र 50 कंप्लीट केली आहे आणि मानवंदना देत असताना आमच्या व्यासपीठाच्या दिशेनं मात्र अप्रतिम फलंदाजी. कौतुक करावं तितकं थोडं असेल. सातत्यानं षटकार चौकारांची भाषा बोलत असताना मैदानाच्या आतमध्ये तो बंटी पाटील. 12 चेंडू आणि 50 कंप्लीट. काय फलंदाजी झाली, अफलातून फलंदाजी. स्लोअर चेंडू गती कमी केली, मात्र फटक्यामध्ये जी गती आहे ती काही कमी होणार नाही असं दर्शवत असताना मात्र बंटी पाटील वन्स अगेन चौकार. चेंडू मात्र गोलीच्या वेगानं सीमा पार जाताना आपण पाहतोय आणि चेंडूला प्रत्येक चेंडूला मात्र मार बसला. ह्या ठिकाणी अक्षरशः धावसंख्येचा वनवा पेटवला जातो. तब्बल धावा धापलकरती 70 धावा, 70 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 70 धावा. इथनं षटक क्रमांक 4 आपण पाहतोय आणि अंतिम चेंडू असेल ह्या षटकातील. पहिला चेंडू डॉट झाले होते सिद्धू त्या ठिकाणी, तदनंतर सिंगल आणि त्यानंतर 2 षटकार आणि 1 चौकार. काय अफलातून फलंदाजी होते. टाळ्यांचा वर्षाव सातत्यानं. दरम्यान हा चेंडू वाईट चेंडू पंचांनी मात्र घोषित केला. अतिरिक्त उचली आणि 1 बाउन्स ऑन देखील केलंय पंचांनी गोलंदाजाला. सातत्यानं अग्नि परीक्षा द्यावी लागते गोलंदाजी करत असताना देसाई टीम कडनं गोलंदाज प्रवीणला. अंतिम चेंडू आणि शेवट देखील गोड केलंय ते बंटी पाटीलला. काय फलंदाजी. स्वतःच्या होम ग्राउंड वरती मात्र सातत्यानं बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. त्या नागाव संघाच्या फलंदाजांकडनं हा उभरता सितारा आहे. कारण की ह्या अगोदर जर आपण विचार केला तर सातत्यानं नागाव संघासाठी चर्चेमध्ये असणारी नावं जर आपण पाहिली तर ज्यामध्ये सूरज मडवी असायचा, राकेश पाटील, तदनंतर सिद्धू असायचे, प्रवीण असायचे किंवा त्यांच्या साथीला सचिन पाटील असायचे. मात्र आता नवा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. बंटी पाटीलची बॅट बोलली आणि तब्बल अर्धशतक झळकावले या स्पर्धेमध्ये, ज्यानं अप्रतिम कामगिरी केली. आणि हा त्याच्या बॅटमध्ये येणार तब्बल जर आपण पाहिला तर 7वा षटकार आणि वैयक्तिक 7 षटकार एका इनिंग मध्ये ठोकणारा हा पहिला फलंदाज ठरलाय. या अगोदर जर आपण पाहिले तर 6 षटकार बरेच फलंदाजांनी ठोकले होते, ज्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर देवेशनं देखील ती कामगिरी केली होती, कुणाल म्हात्रेनं देखील तशीच कामगिरी केली होती, रोहित पाटीलनं देखील तशीच कामगिरी केली होती. या तिन्ही फलंदाजांना अर्धशतक झळकवत असताना 6 षटकार ठोकले होते वैयक्तिक एका इनिंग मध्ये. मात्र आता तो विक्रम मोडून तब्बल एका इनिंग मध्ये 7 षटकार ठोकण्याचा कारनामा बंटी पाटीलनं केलाय. खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय आणि धावसंख्या कुठून काढली ती तब्बल 76 धावा आणि 77 धावसंख्येचं टार्गेट. या ठिकाणी मात्र 77 धावा झाल्यात, 78 धावसंख्येचं टार्गेट. तर जीवन शेठ वालीलकर यांच्याकडनं बंटीसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. काय कामगिरी केली आणि त्या कामगिरीच्या जोरावरती निश्चितच पारितोषिक येईल यातील मात्र शंका नाही आहे. कारण की अर्धशतक या स्पर्धेतील जर आपण अर्धशतक पाहिली तर कुणाल म्हात्रेचं पहिलं अर्धशतक पाहिलं होतं, त्यानंतर रोहित पाटीलनं तो कारनामा केला, त्यानंतर उत्तरशूट संघाच्या देवेश पाटीलनं या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी इनिंग साकारली होती, 80 धावसंख्येची नोट आउट. आणि त्यानंतर बंटी पाटीलनं नोट आउट ही महत्वपूर्ण इनिंग त्यानं साकारली. वैयक्तिक त्याच्या धावसंख्या निश्चितच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तर इथे खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालंय. जीवनशेठ वाळीलकर यांच्याकडनं 2000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक देखील त्याच्यासाठी आलंय. ते पारितोषिक निश्चित आम्ही मॅच संपल्यानंतर त्याला या ठिकाणी देऊ. मात्र तुर्ताच वलू खेळाच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेनं ज्या ठिकाणी हे लक्ष पार होईल का देसाई संघाकडनं हे ऐकू पुन्हा एकदा आमचे साथी मित्र करण काळन यांना.
थँक्यू साई दादा. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सामन्याला सुरुवात होते ती द्वितीय फेरीमधील द्वितीय स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान नागाव, तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान देसाई मध्ये. मी विनंती करेन आदरणीय श्री सदाशिवजी मुकादम साहेब, मधुकरजी मुकादम साहेब आणि ज्ञानेश्वरजी मुकादम साहेब या पण आमच्या अतिथी कक्षामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ ला चेंडू चाललाय. सुरुवात दमदार, पहिल्या चेंडूवरती येतोय तो षटकार. लक्ष या सामन्यामध्ये आहे ते म्हणजेच पहिल्या चेंडूवरती षटकार आला. पाटील ब्रदर्स आकाश आणि विकास मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू दी बॉलर, क्विक ऍक्शन. फॉलो थ्रो मध्ये आपण बघू शकाल त्या ठिकाणी बॉडीच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न होता तो सचिन पाटीलचा. चेंडू डायव्हर्ट झाला, त्यानंतर शॉर्ट कव्हर मध्ये सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले ते पुढे. आता 7 वरती 78चं लक्ष आहे. 78 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता देसाई मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे दोन्ही फलंदाज. पॉप प्ले सुरू आहे. डीप मध्ये लॉंग ऑफ आणि डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळते काऊ कॉर्नर ऑन साइडला. ओव्हर द विकेट ने हॅमट केला लॉंग ऑफला. थोडासा क्षेत्ररक्षक वाईड ऑफ होता आणि त्याचा वाक्या बाहेर. चेंडू टप्पा पडला, त्यानंतर सीमा पार चौकार. एक चौकार आणि एक षटकार आलाय. धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलोय ते म्हणजे 11 वरती दुहेरी अंकामध्ये आता हे धावफलक पाहायला मिळेल. मोठ्या संख्येने नागावचे समर्थक या ठिकाणी आहेत, कारण नागाव गाव या क्रीडांगणाच्या बाजूलाच आहे. आणि माझ्याकडे माहिती येते की पहिल्यांदाच नागाव संघ या क्रीडांगणावरती खेळतोय, कारण हे 40+ क्रीडांगण आहे आणि रेग्युलर संघ स्पर्धा म्हटली की स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्यांदाच या मैदानाच्या आतमध्ये खेळतो. आणि नाविन्यपूर्ण यश दोन्ही सामन्यांमध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली नागाव संघाच्या फलंदाजांची. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक रोहित पाटील आणि त्यानंतर आपण बघितलं तर बंटीने बहारदार आणि धमाकेदार इनिंग आपल्या समोर सादर केली. सिंगल मिळते इथे. स्ट्रायकिंग एंडला फेकी होते आणि बॅकअप साठी चेंडू निसटला. आणखी एक रन मिळेल या ठिकाणी. 2 धावा या ठिकाणी मिळतात आणि धावफलक आपण बघतोय आता जाऊन पोहोचल्या पुढे ते म्हणजेच 13 वरती. 78चं लक्ष असताना आस्किंग रेटचा विचार केला तर आपण 19.50चं आय थिंक आस्किंग रन रेट असेल. 19.50 तयार होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल सचिन पाटील. ऑप्शनच्या बाहेर होता, या ठिकाणी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. 5 रन करण्यात आलं. मॅग्निफिसंट, खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला होता. ऑप्शनच्या थोडा बाहेर ठेवला कुठेतरी, या ठिकाणी नक्कीच फॉलो करण्यात आलं होतं चेंडूला फलंदाजाकडून, परंतु सापळा देखील रचला होता. लॉंग ऑफ डीप मध्ये होतं आणि नक्कीच आकाश या ठिकाणी होत आहेत बीट. धावफलक आपण बघतो सध्या 13 वरती. पॉवर प्ले मधला असेल शेवटचा चेंडू. आणि यावेळेला देखील ऑन साइडला आता पूल करण्याचा प्रयत्न फसला. 2 लागोपाठचे चेंडू निर्धावाळे आणि स्वतःवरती आता नाराज आहे थोडासा आकाश या ठिकाणी. पॉवर प्ले मध्ये हे 2 चेंडू महत्वाचे होते. या 2 चेंडूंमध्ये कुठेतरी 5 ते 6 धावा आल्या असत्या तर आस्किंग रन रेट ते मेंटेन करू शकले असते. धावा येतात त्या 13. आस्किंग रन रेट काढून वाढेल नक्कीच, कारण आता 18 चेंडू शिल्लक आणि 18 मध्ये किती बनवायचे आहेत आमचे स्कोरर आम्हाला सांगतात. या ठिकाणी दोन्ही संघ आपण बघितले ज्यांच्या सौजन्याने खेळतात ते पुरस्कर्ते आमचे आदरणीय श्री जीवनजी वालिलकर साहेब आमच्या व्यासपीठावरती सध्या उपस्थित आहेत. स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान. आणि जो संघ क्वालिफाय झाला सेकंड सेमीफायनल मध्ये त्या संघाला देखील त्यांनी पुरस्कृत केलेला आहे. अर्थातच स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान दहिसर मोरी हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 18 मध्ये 65 ची गरज आहे त्या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना, ती म्हणजेच स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान वागेश्वर देसाईला. नाबाद खेळतात आकाश आणि विकास. पाटील ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. आस्किंग रन रेट जे 19.50 होतं ते आता जाऊन पोहोचलंय 21.66. 21.66 वरती आता जाऊन पोहोचलंय. प्रत्येकी चेंडू गणिक हे नक्कीच आता समीकरण बदलेल या ठिकाणी, कारण धावसंख्या अर्थातच धावसंख्येचा डोंगर. पहिलं सत्र ज्यामध्ये 61 उभारल्या होत्या बंटीने
आणि बंटीच्या खेळीला उत्तर द्यावं लागेल. शॉट थर्डमॅनला पाहायला मिळतील. बंटी अफलातून कामगिरी या सामन्यामध्ये त्याची राहिली आहे. आणि आता गोलंदाज कुठेतरी या धावसंख्येचं संरक्षण करतात. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज पाहायला मिळाला तो म्हणजे सचिन. आज सूरज मळवी त्याच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ उतरलाय. काल नक्कीच त्याला दुखापत झाली. हवेमध्ये खेळले, स्वीपर कव्हरला सापळा रचलाय, अडकले त्या ठिकाणी. सुंदर झेल फलंदाज. पहिला बाद 13 वरती हा पहिला धक्का. स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान वागेश्वर देसाईला विकास बॅक टू दी पॅव्हिलियन. पहिला धक्का विकास या ठिकाणी बाद होतोय. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते हितेश भोईर तिसऱ्या क्रमांकावरती. 13 वरती पहिला धक्का. विकासने या सामन्यामध्ये 7 धावसंख्येचं योगदान दिले. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण बघितला आणि तो माघारी परतला. सूरज बद्दल मी म्हणत होतो कालच्या दिवसामध्ये नक्कीच क्षेत्ररक्षणामधून त्यांची टक्कर झाली. सचिन पाटील आणि सूरज मळवी. सूरज थोडेसे इंज्युअर आहेत, अनफिट आहेत, म्हणून आज ते या स्क्वॉडमध्ये पाहायला मिळत नाहीये. ॲज अ बॉलर म्हणून ऑलराऊंडर आहेत, परंतु ॲज अ बॉलर म्हणून त्याची कामगिरी नेहमीच नागावसाठी चांगली राहिली आहे. बॅक टू दी बॉलर ड्राईव्ह करतात डीप मध्ये डाऊन दी ग्राउंड. राकेश या ठिकाणी आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण उचलून फेक होतीये, धाव मिळते एक आणि धाव फलक आता पुढे जात असताना आपण बघतोय 14 वरती 14. 2 षटक शेवटची ज्यामध्ये आपण बघितली पहिल्या सत्रामधले दिलीप पाटील 22 खर्च केला आणि प्रवीण आला शेवटच्या षटकामध्ये, त्याने 24. सो दोन्ही षटक महागडी होती. खाली राहिला चेंडू या ठिकाणी स्पॉट कडे बघत राहिले आकाश, कारण टप्पा पडल्यानंतर जणू काही हा चेंडू खेळपट्टीवरती स्कीड झाला, घसरला आणि राहिला तो खाली. आणि अर्थातच आपण बघतोय चेंडू येतोय तो निर्धाव. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. पाणबळी ज्या पद्धतीने पाण्यामधून खाली राहून प्रवास करत असते तसाच हा चेंडू टप्पा पडल्यानंतर प्रवास करत असताना पाहायला मिळाला. या षटकामध्ये गोलंदाज नयन. फुल टॉस होता, आमंत्रण होतं आणि ते स्वीकारलं. मिड विकेटच्या वरतून चेंडू सीमा पार. षटकार 20 वरती धाव फलक. 78 चं लक्ष आहे. 20 धावा धाव फलकावरती आपण बघतोय. नयन या षटकामध्ये त्याची कामगिरी देखील प्रभावी राहिली 3 चेंडूंमध्ये, परंतु चौथ्या चेंडू जसा फुलटॉस आला आणि त्या चौथ्या चेंडूला पाठवून दिला आकाशने सीमारेषेच्या बाहेर. नयन पुन्हा एकदा बॅक टू दी बॉलर ड्राईव्ह करतात त्या ठिकाणी. डीप मध्ये लॉंग ऑनला रोहित पाटील. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 4 अर्धशतक आपण बघितली. कालच्या दिवसामध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं ते कुणाल म्हात्रे, मॅन फ्रॉम नागझरी. आज पहिलं अर्धशतक रोहित पाटील, त्यानंतर देवेश पाटील उत्तर शिवचे आणि पुन्हा एकदा नागावचा हा फलंदाज बंटी. बंटी पाटीलने देखील 61 इंडिव्हिज्युअल नाबाद उभारल्या. लॉंगॉन मध्ये पुन्हा एकदा चेंडू सिंगलने धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय ते म्हणजेच 22 वरती षटक संपन्न. 2 पहिल्या षटकामध्ये आल्या त्या धावा आपण बघू शकाल 13 आणि दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत त्या फक्त 9 धावा. नयनने खूप चांगली गोलंदाजी केली. एक षटकाराचा अपवाद जर आपण वगळला तर त्याचं हे षटक खूप चांगलं राहिलं. अर्थातच आता 22 झालेले आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 मध्ये बनवायच्या 56. आस्किंग रन रेट वाढेल. आस्किंग रन रेट जाऊन पोहोचेल 28 वरती. आता आपण बघू शकाल आस्किंग रन रेट जे पहिलं होतं 19.50, दुसऱ्या षटकाच्या नंतर झालं 21.66 आणि आता डायरेक्ट जाऊन पोहोचलं ते 28 वरती. त्याचं कारण पहिल्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग केली. बंटी आक्रमक मोड मध्ये होता आणि जे रौद्र रूप त्याने धारण केलं होतं. चेंडू कसाही असला 12 मध्ये 58 ची गरज आहे, माफ करा 56 ची. धावा झालेल्या आहेत धावफलकावरती त्या 22. 56 रिक्वायर्ड. मैदानाच्या आतमध्ये हितेश भोईर आणि आपण बघतोय सध्या आकाश पाटील आहेत. नयनने दुसरं षटक हाताळलं या ठिकाणी. दुसऱ्या षटकामध्ये तो पाहायला मिळाला. चांगली त्याची गोलंदाजी या सामन्यामध्ये राहिली आणि येतोय डावखुऱ्याचा गोलंदाज सिद्धू भोईर. 22 हे धाव फलक. सध्या 2 षटकांचा खेळ. 12 मध्ये 56 ची गरज आहे. पहिला चेंडू निघून नागाव गावेंकडून सिद्धू भोईर थांबला आणि त्यानंतर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन वरतून सीमारेषा पार चालला चेंडू. 6 षटकार. 28. सो आता 50 ची गरज. चेंडू शिल्लक 11.
हितेश भोईर स्ट्रायकिंग एंडला आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार दलाला सचिन पाटील आता येत आहेत क्लोज यस्टांना खेटून पाहायला मिळतील. थर्ड मॅन आणि फाईन लेग थोडा आता जवळ येत असताना ऑन साइडला खेचलाय. आणखी एक तडाखेबंद फटका हितेश भोईरने ठोकलाय. लागोपाठचा दुसरा षटकार. 34 वरती धावफलक आता तुम्हाला पाहायला मिळेल. दोन लागोपाठचे षटकार आहेत. सिद्धू वरती हे आक्रमण सध्या हितेश भोईरचं. गरज आता 44 ची 44 धावसंख्येची 10 चेंडू शिल्लक आहेत. क्रिकेट असाच खेळ आहे मित्रांनो. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. हे समीकरण जरी अवघड असलं तरी हे दोन्ही खेळाडू जे फलंदाज आहेत आकाश आणि हितेश हे लढवाई आहेत, जिद्दी आहेत. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष नक्कीच करतील. ट्रॅक चेंज करून सिद्धू भोईर ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न यावेळेला फसतोय. फ्रंट लेग भरपूर पुढे आणलं होतं आणि आडव्या बॅटने या ठिकाणी नक्कीच ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न फसतोय तो हितेश भोईरचा. या अगोदर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने 2 षटकार आले आणि लेफ्ट आर्म राऊंड द विकेट जसे आले पहिला चेंडू त्यांनी हाताळलाय तो निर्धाव. गती कमी पिक केलाय लेंथ. हा पिकअप शॉट स्क्वेअर लेगचा वरतून हा चेंडू सीमारेषा पार. आणखी एक षटकार. गती कमी होती आणि या ठिकाणी ओळखलं होतं ते अगोदरच हितेश भोईरने. 3 षटकार येत आहेत. 18 वसूल केल्या. धावफलक 40 वरती. गरज आहे ते 38 धावसंख्येची 38 ची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते आता आपण बघतोय 8. ऑन साइडला खेचलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्यावेळेला रोहित. त्यांच्या हातामध्ये हा चेंडू फेक करतात. सिंगल. धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते म्हणजे आता 41. एअर स्ट्राईकला सुरुवात केली होती. हवाई हल्ल्यांना सुरुवात केली होती ती हितेश भोईरने आणि त्याची गरज देखील होती. 41 आता सिंगल आली आणि आता आपण बघतोय समीकरण 7 मध्ये 37. हेलिकॉप्टरच्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न होता. ऑन साइडला बॅटच्या कडेला लागून हा चेंडू पोहोचला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये आकाश कॉल नव्हता परंतु सरसावले होते पुढे. परंतु आता पुन्हा एकदा ते आले पॉपिंग क्रीज मध्ये. 3 षटकांचा खेळ संपन्न. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 42. 36 ची गरज. चेंडू शिल्लक 6. हेलिकॉप्टरचा प्रयत्न करताना आकाशने केला परंतु काही दिवसां अगोदर चीफ ऑफ डिफेन्स भारताचे तिन्ही सैन्य दलातील प्रमुख सीडीएस जनरल बिपिन रावत सरांचं तामिळनाडू कुन्नूर मध्ये अपघाती निधन झालं. हेलिकॉप्टर क्रॅश झाला ज्यामध्ये भारतीय हवाई दलाचे 4 आणि भारतीय लष्कराचे 7 आणि एकंदरीत बिपिन रावत आणि त्यांच्या मिसेस 13 जणांचं अपघाती निधन झालं. बऱ्याचशा लढायांमध्ये त्यांचा समावेश होता. खऱ्या अर्थानं सीडीएस जनरल होते. चीफ ऑफ डिफेन्स भारताचे तिन्ही दलांतील आणि अनेक पदकं आतापर्यंत त्यांनी भूषवली. अनेक त्यांना अवॉर्ड्स देखील मिळालेले आहेत मिलिटरीच्या लष्कराच्या माध्यमातून. सीडीएस जनरल बिपिन रावत सरांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण श्रद्धांजली नक्कीच वाहतोय. 42 6 मध्ये आता 36. 6 into 6. सो आता 6 ला 6 ने मल्टिपल या ठिकाणी करावं लागेल. प्रत्येक चेंडू षटकाराच्या बाहेर अर्थातच सीमारेषेच्या बाहेर हवाई मार्गाने गेला तरच सामना असेल तो देसाई संघाचा. तसेच या दरम्यान आमचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय रमेश पाटील साहेबांचं इथं आगमन झालेले आमच्या आयोजकांतर्फे आणि माझ्या वतीने त्यांचं सरसे स्वागत करीत आहोत. या साहेब आपण व्यासपीठावर सरसे स्वागत आहे. होल्ड टू कॉमेंट्री बॉक्स. सिंगल येते. सो आता हा प्रवास मात्र खडतर असेल. 5 मध्ये 35. 5 चेंडूंमध्ये हितेश भोईर. चेंडूची मागणी करण्यात येते. सचिन या ठिकाणी नक्कीच आपण बघतोय तर प्लॅनिंग करतात. क्षेत्ररक्षणाचं जाळं विणत आहेत. फाईन लेग सध्या ते डीप मध्ये पाठवत आहेत. तर डीप मधून लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येतोय तो मिड ऑन च्या दरम्यान. 2 षटकांनंतर चेंडू जर बदलण्यात आला तर जुना असेल आणि या ठिकाणी देण्यात येतोय जुना चेंडू. नागावला 2 क्रीडांगण आहेत. हे 40+ सुसज्ज असं क्रीडांगण. गतवर्षीय क्रीडांगणाची बांधणी करण्यात आली. डोंबिवली विभागामध्ये सिटी क्रिकेटमध्ये जर विचार केला तर डोंबिवली पश्चिमेला फक्त 1 क्रीडांगण आहे. 7 ते 8 गावांसाठी फक्त एकमेव असं क्रीडांगण उरलेलं आहे.
क्रीडांगणाची भरपूर कमी आहे. औद्योगिकीकरण शहरीकरण होते आपल्या विभागांमध्ये आणि कुठेतरी आता ग्राउंडसाठी जागा उरलेली नाही. आपल्या ग्रामीण भागांमध्ये सध्या ही क्रीडांगण आहेत, परंतु आता काही कालानंतर काही वर्षानंतर बऱ्याचशा शहरीकरण सोसायट्याज बिल्डिंग्स तुम्हाला पाहायला मिळतील. क्रीडांगण शिल्लक राहणार आहे. साईड स्क्रीनला चेंडू सरळ चाललाय तो 4 धावांकरिता. स्ट्रेट ड्राइव्ह धनुष्य बाणासारखा सरळ गेला चेंडू. चौकाराने धावफलक आपण बघतोय 42 वरती. त्या सामन्यामध्ये आता गरज आहे ती 31 ची. चेंडू शिल्लक 4 लिगल डिलिव्हरीजनी हा सामना जिंकू शकत नाहीये देसाई. त्यासाठी गोलंदाज आता मेहनत करतील का देसाईला विजय मिळवून द्यायचा असेल तर. राकेश आहेत, एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे. 4 मध्ये 31. वापिश पायावरती आदळलाय. इन स्विंगर होता. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू आपण बघितला. अंपायरचा लेग बाईसचा इशारा येतोय. राहुल पवार आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय स्क्वेअर लेगला सध्या आहेत दिलीप पाटील. एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे. राहुल सध्या आपण बघू शकाल स्लॉंगरची भूमिका त्याची राहिले नावाळीसाठी. मिडल ऑर्डर मध्ये येऊन नेहमीच आपण बघतो मोठमोठे फटके खेळत असताना. दोन्ही खेळाडू आहे सध्या अंपायरच्या भूमिकेमध्ये आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर. स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय सीमा पार. षटकार. नाव आकाश आणि हा चेंडू देखील आकाशामधून गेला सीमारेषेच्या बाहेर. धावफलक जाऊन पोहोचलं पुढे. ते म्हणजेच आता 54 वरती 54. औपचारिकता अजूनही आहे या सामन्यामध्ये ती 2 चेंडूंची. स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान दहिसर मोरीचे कॅप्टन आपण या आमच्या व्यासपीठावरती. स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान दहिसर मोरी. आखोटापाचा चेंडू हुक करतात. फाईन लेग डीप मध्ये आहे. या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न तर नाही. सामना पूर्णपणे तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान गावदेवी नागावच्या बाजूने. एका चेंडूचा खेळ फक्त शिल्लक आणि यानंतर अर्थातच हा सामना फिनिश तुमच्या समोर असेल. रिझल्ट शेवटचा चेंडू घेऊन राकेश बॉलिंग मार्क वरती. नावाळे गाव कडून समोर आकाश पाटील शेवट गोड करतील का. सामना फिनिश होतोय. अर्थातच लॉंगॉन मध्ये हा चेंडू आणि हार्दिक अभिनंदन टीम स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान गावदेवी नागाव.